अंबादास दानवे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल। व्हिडिओमधील आमदार कोण, पैशांच्या गड्ड्यांसह काय करताय? सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके, दानवेंची ही टीका। व्हिडिओमध्ये मी नाही, व्हिडिओ मॉफ केलेला, व्हिडिओमधला संवाद दानवेंनी समोर आणायला हवा होता, महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। दानवेंना कुणीतरी सुपारी दिलेली आहे, दळवींचा आरोप। मॉफ केलेला व्हिडिओ असेल तर तशी तक्रार करावी, पोलीस माझ्याकडे आले तर मी त्यांना पुरावे देईल, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। दानवेंवर मानहानीचा दावा दाखल करेल, अंशतः सत्यता आली तर मी माझा राजीनामा देईल, महेंद्र दळवींचं आव्हान। तर दानवेंना रायगडवासीय दानवेंचा बोलवता धनी असावा, दळवी यांचा आरोप। मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, आरोपही केलेले नाही, व्हिडिओ तुमचा आहे की नाही हे सांगावं, अंबादास दानवे यांचं दळवींना हे प्रत्युत्तर। महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना चॅलेंज दिलं असून दानवे यांना दळवींचं चॅलेंज स्वीकारावं। दानवे फक्त प्रसिद्धीसाठी बोलतायत, दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर मंत्री भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया समोर। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा काहीतरी धागा या व्हिडिओमध्ये असेल असं वाटतंय। अंबादास दानवे आणि सुनील तटकरे यांनी मिळून जाणीवपूर्वक हे केलंय, शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली शंका। ठाकरेंना दाखवून अंबादास दानवे यांना पदरात काहीतरी पाडून घ्यायचंय, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दानवेंचा हा केबिलमाना प्रयत्न आहे, संतोष बांगर यांची ही टीका। कॅशबद्दल ठाकरे गटानं काही बोलू नये, नाहीतर त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसचं ऑपरेशन करावं लागेल, अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर मंत्री नितेश राणे यांची ही खोचक प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचे आणखी व्हिडिओ समोर येतील, अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून पैशांचं प्रदर्शन सुरू आहे, निवडणुकीत पैसे देऊन मतं विकत घेतली जात आहे, हा सर्व भ्रष्टाचाराचा काळा पैसा, दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये खोक्यांचा वापर झाला हे लपून काही राहिलेलं नाही, महाराष्ट्रात असा धिंगाणा कधीच पाहिलेला नाही, दानवेंनी ट्विट केलेल्या पैशांच्या व्हिडिओवर विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया समोर। पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय, पीडब्ल्यूडीचा सर्व कारभार कागदावरती, प्रत्यक्षात नाही, कंत्राटदारांनी खरोखर कामं केलीत का याची चौकशी व्हावी, मनसे नेते संदीप देशपांडेंची मागणी। पीडब्ल्यूडी खात्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार, संदीप देशपांडेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओची चौकशी व्हायला हवी, सचिन आहेर यांची ही मागणी। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत, बदनेकडून फसवणूक, शारीरिक शोषण केल्याचं समोर येतंय, फडणवीसांची माहिती, तर सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होईल, फडणवीसांची माहिती। लाडकी बहीणपेक्षा महिला सुरक्षा जास्त महत्वाची, फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा ज्योती गायकवाडांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला, सर्व गोष्टी लाडकी बहीण योजनेशी जोडणं योग्य नाही, ज्योती गायकवाडांच्या निवेदनावर फडणवीसांचं हे उत्तर। विधान परिषदेमध्ये टेंडर प्रकरणावरून गदारोळ, टेंडर प्रकरणावरून अनिल परब आक्रमक, तर एसआयटी चौकशी करून अहवाल घेऊ, एकनाथ शिंदे यांचं उत्तर। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे नागपूरमध्ये, तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडेंची मागणी, तुकाराम मुंढेंच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा खोपडेंचा आरोप। 2.5 वर्षांनंतर मी मंत्री होणार असा शब्द दिला होता, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेणार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुका पुढील आठवड्यामध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता, सोमवार किंवा मंगळवार तारीख जाहीर होईल, पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची देखील शक्यता। बीएमसीसाठी महायुतीमध्ये जागा वाटप हिवाळी अधिवेशनानंतर होणार, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार ही सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकांसाठी भाजपची महत्वाची बैठक, फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक, महापालिका निवडणुका आणि स्थानिक पातळीवरती होणाऱ्या समीकरणांबाबत भाजप नेत्यांमध्ये चर्चा। पुण्यात महापालिकेच्या 165 जागांसाठी भाजपकडून तयारी सुरू, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पहिल्या दिवशी इच्छुकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी, जवळपास 3000 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि सीमांकनासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे होणार सुनावणी।
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधक आक्रमक. कर्जमाफी करा, सोयाबीनला भाव द्या, विरोधकांची घोषणाबाजी. दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 15,648 कोटी रुपयांची तरतूद. राज्यातील कृषी पंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कामध्ये सवलत म्हणून 9,250 कोटींची तरतूद. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रमेश कदमांनी अजित पवार यांची भेट घेतली. भेट घेण्यामागचं कारण अस्पष्ट. मी पवारांच्या राष्ट्रवादीत कायम आहे, रमेश कदम यांची प्रतिक्रिया समोर. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटीगाठींसाठी पदाधिकाऱ्यांची गर्दी. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट. माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी रोहित पवार यांना आज नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. रोहित पवारांनी कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ हा केला होता ट्विट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं आज प्रकाशन. संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. आरोप निश्चितही नाही. 1 वर्षानंतरही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेतच. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. तपासाला वेग मिळावा आणि आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आमदार फडणवीसांची भेट घेणार. सुरेश धस यांची माहिती. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींकडे गडगंज पैसा. आरोपींकडून 35 वकिलांची फौज लावली जाते. आरोपींकडून कोर्टाची दिशाभूल सुरू. सुरेश धस यांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत आम्ही अधिवेशनात मुद्दा मांडू. आमदार प्रकाश सोळंके यांची ही प्रतिक्रिया समोर. बीडमधल्या मस्साजोगमध्ये आज काळ दिवस म्हणून जाहीर. तर सरपंच संतोष देशमुख हत्येला वर्ष पूर्ण. संध्याकाळी 7 वाजता कॅन्डल मार्चही निघाला. विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र कायम. 14 जिल्ह्यांमध्ये मागील 8 महिन्यांमध्ये तब्बल 1,183 शेतकऱ्यांची आत्महत्या. शेतकरी आत्महत्यांवर हिवाळी अधिवेशनामध्ये ठोस उपाय करण्याची देखील मागणी. राज्यात शिक्षकांच्या संपामुळे जवळपास 2,539 शाळा बंद होत्या. आता संपावर जाणाऱ्या शिक्षकांचा 1 दिवसाची वेतन कपात केला जाणार. जवळपास 90,000 शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर. अजितदादा उद्या एका खासगी कार्यक्रमाला राहणार आहेत उपस्थित. नाशिकच्या तपोवनात आज काँग्रेसकडून वनभोजनाचं आयोजन. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वनभोजनाचं आयोजन. तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात काँग्रेसकडून वनभोजन. नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडीबाबत पालिका प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. पालिका प्रशासनानं झाडांबाबत योग्य माहिती दिली नाही. पर्यावरण प्रेमींचा आरोप. पुन्हा बैठक घेऊन आता समाधान करण्याचा प्रयत्न करू. पालिका प्रशासनानं दिली माहिती. मुंबई विमानतळावर इंडिगोची अडचण कायम. T1 वरून 55 फ्लाईटमधील 9 फ्लाईट रद्द. आज दिवसभरात 46 फ्लाईट उड्डाण भरणार. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व घटकांना धडा मिळेल अशा प्रकारची कठोर कारवाई इंडिगोवरती केली जाईल. नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांचा इशारा. पास नसतानाही काही जण विधानसभा परिसरामध्ये आलेले होते तसा अहवाल आल्याची विधानसभा अध्यक्षांची माहिती. कोणती घटना घडली तर कारवाई करण्यात येईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा इशारा. डोंबिवलीनंतर आता कल्याणमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना आमनेसामने. शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला खुला इशारा. आडवे आलात तर जसास तसं उत्तर देऊ. भाजप माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा पलटवार.